मनुष्य जन्माला येऊन सुद्धा जे आत्मज्ञान प्राप्त करत नाही त्यांची गत कशी असते हे भगवान श्रीकृष्ण अध्याय नंबर 9 ओवी नंबर 369 अध्याय नंबर 9 ओवी नंबर 369 एकनाथी भागवत ग्रंथात सांगताय, न साधिता आत्मज्ञान केवळ जे विषयी जन ते श्वान सुकरा परीसहीन माणूसपण त्या नाही देवाने इथं एकदम खडतर भाषेमध्ये इथं सांगितलेलं आहे की जो व्यक्ती मनुष्य शरीरात येऊन सुद्धा आत्मज्ञानाची प्राप्ती करत नाही आणि विषयांमध्येच गुरफटून राहतो असा व्यक्ती श्वान सुकरा परीसहीन, मग श्वान म्हणजे कुत्रा, सुकर म्हणजे डुक्कर, या कुत्र्या डुकरांपेक्षाही नीच आहे असं स्वतः देव म्हणतायत. पुढं अजून एक वाक्य देवाने सांगितलं की मनुष्यात म्हणण्याच्या तो लायकीचा माणूस पण त्या नाही, म्हणजे माणूस म्हणण्याच्या त्या लायकीचा तो नाही. म्हणजे लक्षात घ्या की मनुष्य देहात येऊन आत्मज्ञान प्राप्त करणं, ईश्वराची प्राप्ती करणं किती महत्त्वाचं आहे, किती देवाने याचं महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून हा नरदेह अत्यंत अनमोल आहे. त्याचा उपयोग फक्त विषयी सुखांसाठी, इंद्रिय तृप्तींसाठी, मनोरंजनासाठी न करता आत्मज्ञानाची प्राप्ती केलीच पाहिजे हे इथं ठासून भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत.